नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ विद्यावाडी धुळे संचलित वसंतराव नाईक आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज शहादा डिस्ट्रिक्ट नंदुरबार आणि अर्थशास्त्र विभाग यांच्या वतीने मी प्राध्यापक संजीव पाटील स्टुडंट ऑनलाईन टीचिंग प्रोग्रामच्या आपल्या ह्या आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत करतो. वेलकम टू ऑल स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, 22 मार्च 2020 रोजी आपल्या संपूर्ण देशामध्ये कोविड-19 मुळे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसासाठी लॉकडाऊन घोषित केले. त्या काळामध्ये देशातील सर्वच लोक भयभीत झाले होते. आपणही मोठ्या प्रमाणामध्ये धास्तावलो होतो. तेव्हा अर्थव्यवस्थेचं कोणतं नुकसान होईल याचा फारसा विचार न करता लोकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आज तागायत देशामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती हाताळलेली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रावर याचे गंभीर परिणाम झाले. सदरच्या काळामध्ये मजुरांचे स्थलांतर झाले, लोकांच्या नोकऱ्या गेल्या. आपले शैक्षणिक क्षेत्रही याला अपवाद नाही, की आपल्या शैक्षणिक क्षेत्रावरही आजपर्यंत शैक्षणिक कार्याला प्रत्यक्ष आपण सुरुवात करू शकलो नाही आणि म्हणूनच आज आपण ऑनलाईन पद्धतीने का होईना विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही या शासनाच्या निर्देशानुसार, विद्यापीठाच्या निर्देशानुसार आजच्या या ऑनलाईन टीचिंग प्रोग्रामच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण भेटतो आहोत. पुन्हा मी सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या संकट काळामध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर काळजी घेतली. त्यासाठी आपण सर्व अभिनंदनास पात्र आहात. मी खास करून आपल्या संस्थेच्या वतीने NSSच्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करू इच्छितो, कौतुक करू इच्छितो की या काळामध्ये आपल्या NSSच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर समाजात जाऊन जागृती निर्माण केली, मास्कचे वाटप केले, पेंटिंगच्या माध्यमातून कोविड-19च्या संदर्भात लोकांनी कशी काळजी घेतली पाहिजे, कसं सुरक्षित राहायला पाहिजे याबाबत लोकांना जागृत केले. आणि म्हणूनच आपल्या महाविद्यालयातील अशा सर्व विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो. विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने आपला प्रवेश निश्चित केला आहे. TYBA या वर्गामध्ये विद्यापीठाने जे CBCS पॅटर्न स्वीकारले आहे, या पॅटर्नमध्ये आपले विषय कसे असणार आहेत,
आपण जो स्पेशलला विषय निवडलेला आहे त्याचे पेपर कसे असणार आहेत, या सर्व पेपरला कशा पद्धतीने क्रेडिट मिळवायचे आहेत, कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, याची जरा या ठिकाणी आपण ओळख करून घेऊ. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी तुम्ही CBSE पॅटर्नमध्ये TYBE या वर्गात जो प्रवेश घेतलेला आहे, तर तुमचे विषय किती असणार आहेत, त्याला या नवीन पॅटर्नमध्ये कोड काय आहे, नाव काय आहे, याची जरा या ठिकाणी ओळख करून घेऊ. हे आहे तुमचं 5वं सेमिस्टर, म्हणजे आत्ता आपण जी सुरुवात केली, हे डिग्रीचं तुमचं 5वं सेमिस्टर आहे. म्हणजे या शैक्षणिक वर्षाचं आपलं पहिलं सेमिस्टर. तुम्ही FYBA ला होता त्यावेळेला फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरचा अभ्यास केला. SYBA ला होता तेव्हा थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरचा अभ्यास केला. आता हे आपलं 5वं सेमिस्टर, हे 5वं सेमिस्टर. या 5व्या सेमिस्टरला तुम्ही विषयाची जी निवड केलेली आहे त्या विषयांना नावं काय आहेत बघा. आता इथं MIL चा तुम्ही एक पेपर घेतलेला आहे, तो लँग्वेज मधून एक तुम्ही निवडला आहे. या MIL ला 3 क्रेडिट आपल्याला मिळवायचे. कंसामध्ये या ठिकाणी ही जी आकडे दाखवलेले आहेत 03, हा MIL ला 3 क्रेडिट. आणि DSC डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स, DSC 1E, DSC 2E, DSC 3E, या तिन्ही पेपरला 3-3 क्रेडिट आपल्याला मिळवायचे. जे DSC हा जो आहे, हा DSC 1 म्हणजे आपला जो स्पेशलला विषय निवडलेला आहे त्याचा जनरल, म्हणजे या ठिकाणी आपला अर्थशास्त्र जनरल हा पेपर असेल. आणि इतर जे 2 जनरलला पेपर आपण निवडलेले आहेत तो आहे DSC 2 आणि DSC 3, म्हणजे हे 4 विषय झाले. त्यानंतर EAEC हा एक पेपर कंपल्सरी आपल्याला आहे. इंग्लिश कम्युनिकेशन, त्याच्यासाठी हा पेपर आहे. 2 क्रेडिट या ठिकाणी आपल्याला मिळवायचे. त्यानंतर जो स्पेशलला विषय आपण निवडलेला असतो त्याच्यामध्ये एक SEC हा कोर्स असतो. SEC 3 हा आपला अर्थशास्त्राचा पेपर, याला 2 क्रेडिट मिळवायचे आहेत. त्यानंतर DSE डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह कोर्स, हा बघा DSE 3A, याला 3 क्रेडिट. आणि DSC 4A याला पण 3 क्रेडिट. म्हणजे आपण ज्याला S3 आणि S4 चा पेपर म्हणतो तो DSC 3 आणि DSC 4 असा आहे. म्हणजे FYBA ला 2 सेमिस्टर मधून या विषयाची अभ्यास आपण केला होता. SY ला स्पेशलायझेशन झाल्यानंतर आपल्याला ACC पण होता, जो तुम्ही रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणून अभ्यासला आहे. आणि S1 चा पेपर अभ्यासला होता ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स म्हणून. आणि SY ला S2 चा पेपर अभ्यासला होता ॲडव्हान्स मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणून, ज्याला आपण S1 आणि S2 म्हणत होतो. तर आता S3 आणि S4 असे हे 2 पेपर आहेत. DSC 3 आणि DSC 4. तर हे 2 पेपर असतात. त्यानंतर GE जेनेरिक इलेक्टिव्ह
हे 2 कोर्स असतात या ठिकाणी. GE1A यालाही 3 क्रेडिट मिळवावे लागतात. फ्रॉम लँग्वेज ग्रुप म्हणजे आपल्याला भाषा विषयाच्या ग्रुपमधून हा निवडायचा आहे. GE2A 3 क्रेडिट यालाही मिळवायचे आहेत. फ्रॉम सोशल सायन्स ग्रुप म्हणजे सोशल सायन्सच्या ग्रुपमधून आपल्याला एक जेनेरिकचा पेपर निवडायचा आहे. असे या ठिकाणी 2 जेनेरिक आपण घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 4, हा 5, 6, 7, 8 आणि 9 आणि तुमचा एक जीकेचा पेपर 10 असे 10 पेपर या 5व्या सेमिस्टरला आहेत. तर त्याला एकूण क्रेडिट 28 एवढे आपल्याला मिळवायचे आहेत क्वालिफाय होण्यासाठी. अगदी त्याच पद्धतीने 6व्या सेमिस्टरला सुद्धा 10 पेपर असे आहेत आणि त्याला 28 क्रेडिट मिळवायचे. तर असे हे पेपर आहेत या CBSE पॅटर्नमध्ये. हे आपले पेपरचे नाव आणि त्याला मिळवावे लागणारे क्रेडिट्स अशा पद्धतीचे. बघा, आता तुम्ही अर्थशास्त्र हा स्पेशलला विषय निवडलेला आहे. तर या आपल्या 5व्या सेमिस्टरला प्रत्यक्ष कोणते पेपर्स, कोणते कोर्स आहेत, हा बघा. MIL 3 जो तुम्ही भाषामधून निवडलेला असेल. DSC 1 इको 351 हा आपला अर्थशास्त्र जनरलचा पेपर आहे. तो आहे इंडियन इकॉनॉमी सिन्स 1980. आणि DSC 2 एक जनरल पेपर निवडला असेल तुम्ही इतर विषयातला. आणि DSC 3 अजून एक जनरल पेपर असेल. असे ही 4 पेपर. इंग्लिश कम्युनिकेशन हा तुमचा AECचा पेपर, एबिलिटी एनहान्समेंट कोर्स. त्यानंतर स्किलचा पेपर निवडलेला आहे तुम्ही, इको 354 2 क्रेडिट त्याला मिळवायचे. त्या पेपरचं नाव आहे मॉडर्न बँकिंग. त्यानंतर DSE डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह कोर्स. आता S3 साठी आपण जे म्हणत होतो की DSC 3 आणि DSC 4 कोणते पेपर आहेत, तर DSC 3 साठी आपण इकॉनॉमिक्स ऑफ पब्लिक फायनान्स इको 352A हा आपला S3 साठी पेपर आहे. आणि DSC 4 साठी थिअरी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड अँड प्रॅक्टिस हा पेपर आपल्याकडे महाविद्यालयात शिकवला जातो. त्याला हा पेपर आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड ग्रोथ. हा आपल्या महाविद्यालयात शिकवला जात नाही. आपण याची निवड केलेली 353A ची इंटरनॅशनल ट्रेड अँड प्रॅक्टिस हा पेपर आपण S4 साठी अभ्यासणार आहोत. आणि S3 साठी इथेही 2 पेपर आहेत, 3 आहेत. पण या ठिकाणी आपण S3 साठी इकॉनॉमिक्स ऑफ पब्लिक फायनान्स सार्वजनिक आयव्ययाचे अर्थशास्त्र हा S3 साठी आपण पेपर अभ्यासणार आहोत. म्हणजे जे आपले जनरलचे पेपर असतात त्यांना DSC असं म्हणतात आणि जे आपण स्पेशलला पेपर निवडलेले असतात त्यांना DSE असं म्हणतात. आणि प्रत्येक विषयाच्या विद्यार्थ्यांना एक SEC स्किलचा पेपर असतो. आणि त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांनी 2 जेनेरिकचे पेपर घ्यायचे असतात. तर आपला सोशल सायन्स मधून जे विद्यार्थी इकॉनॉमिक्स हा पेपर निवडतील तर त्याच्यासाठी इंडियन इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट हा पेपर राहील. याचा अभ्यास आपल्याला सोशल सायन्स मधून जेनेरिक म्हणून करायचा आहे आणि लँग्वेज मधून जो निवडला असेल तो. तर अशा पद्धतीने जीके धरून 10 पेपर आहेत. त्याला एकूण 28 क्रेडिट आपल्याला मिळवायचे आहेत. तेव्हा आपण TYBA 5वं सेमिस्टर क्वालिफाय होतो.
बघा, या ठिकाणी आपण वर्ग वाईज आणि सेमिस्टर वाईज क्रेडिट दर्शवलेले आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही FYBA ला होतात त्यावेळेला सेमिस्टर फर्स्टला तुम्ही 18 क्रेडिट मिळवले होते. 6 विषय होते तुमचे. एन्व्हायरमेंट धरून 7 विषय होते. म्हणून या ठिकाणी बघा, सेकंड सेमिस्टरला 20 क्रेडिट मिळवले होते. म्हणजे FYBA ला 38 क्रेडिट तुम्ही मिळवले होते आणि म्हणून तुम्ही क्वालिफाय झालात आणि SY ला प्रवेश घेतला होता. SY ला गेल्या वर्षी तुम्ही तिसऱ्या सेमिस्टरला 18 क्रेडिट मिळवले. सेकंड सेमिस्टरला म्हणजे चौथ्या सेमिस्टरला 20 क्रेडिट मिळवले. असे टोटल क्रेडिट 38 आपण SYBA ला मिळवल्यामुळे आपण SYBA हा क्लास क्वालिफाय झाला आणि आत्ता TYBA ला तुम्ही प्रवेश घेतला. तर या TYBA ला या 5व्या सेमिस्टरला 28 क्रेडिट आपल्याला मिळवायचे. ते आधीच्या PPT मध्ये त्याचं विश्लेषण आपण सविस्तर केलं आणि 6व्या सेमिस्टरला 28 असे एकूण TYBA ला ॲन्युअल संपूर्ण वर्षामध्ये 56 क्रेडिट मिळवायचे. हे बघा, FYBA ला 38, SYBA ला 38 आणि TYBA ला 56 असे एकूण 132 क्रेडिट आपल्याला संपूर्ण पदवीमध्ये पूर्ण डिग्रीला मिळवावे लागतात आणि आपण उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची BA डिग्री मग प्राप्त करतो. त्याच्यासाठी आपण पात्र ठरतो. तर आता जे मी तुम्हाला म्हटलं की DSE याच्यासाठी जे 2 पेपर आपण निवडलेले आहेत, S3 आणि S4, तर आपण आपल्या S3च्या पेपरकडे वळू. आपला TYBAचा जो S3चा पेपर आहे त्याची थोडी ओळख करून घेऊ या ठिकाणी. त्याचं टायटल काय आहे, त्याचा कोड काय आहे, याप्रमाणे. आता बघा, पेपर कोर्स नंबर S3चा पेपर आहे आपला. आता याला DSE असं आपण जे म्हटलं, तर DSE 3A इको 352A हा आहे फॉर सेमिस्टर 5. म्हणजे आता जे अभ्यासतोय आपण या 5व्या सेमिस्टरसाठी आपला S3चा पेपर आहे. आणि पुढच्या सेमिस्टरसाठी म्हणजे शेवटच्या सेमिस्टरसाठी 6व्या सेमिस्टरसाठी हा राहील DSE 3B इको 365A फॉर सेमिस्टर 6. तर हा CBCS पॅटर्न मध्ये आपल्या S3चा पेपरचा कोड आहे, त्याचं नाव आहे. आता या पेपरचं टायटल काय आहे, शीर्षक काय, काय नावाने हा आपण पेपर अभ्यासणार आहोत. तर S3 साठी आपल्याला इकॉनॉमिक्स ऑफ पब्लिक फायनान्स, सार्वजनिक आयव्ययाचे अर्थशास्त्र, हा S3चा पेपर आपण आता अभ्यासतो आहे. याचा सब्जेक्ट कोड आहे, म्हणजे परीक्षेसाठी विद्यापीठाने आपल्या या पेपरला जो कोड दिलेला आहे तो आहे 85-10-21. असं सर्वच विषयांना कोड असतील. विद्यार्थी मित्रांनो, त्या त्या पेपरची अशी डिटेल माहिती आपण लक्षात ठेवायची, लिहून घ्यायची. या पेपरला आपल्याला 3 क्रेडिट मिळवायचे, याआधीच आपण पाहिलेलं आहे. 3 क्रेडिट. या CBCS पॅटर्न मध्ये 60-40 चं हे पॅटर्न आहे. मार्क्स आपल्याला एक्सटर्नल 60 म्हणजे विद्यापीठाची जी परीक्षा होईल त्याच्यामध्ये 60 मार्काची परीक्षा आपल्याला द्यायची आणि महाविद्यालय स्तरावर जे आपण टेस्ट देतो, असाइनमेंट देतो, तर तिथं आपल्याला 40 मार्काची असेल ही परीक्षा. तर 60-40 असे 100 मार्काचा हा पेपर आपल्याला अभ्यासायचा आहे. अशी आपल्या या S3च्या पेपरची CBCS पॅटर्न मध्ये ओळख आहे. आता या S3च्या पेपरसाठी म्हणजे सार्वजनिक आयव्ययाचे अर्थशास्त्र हा जो पेपर आहे, याचा जो या नवीन पॅटर्न मध्ये नवीन अभ्यासक्रम रचला गेला, नवीन अभ्यासक्रम तयार केला गेला, तो अभ्यासक्रम तयार करताना विद्यापीठाने कोणती उद्दिष्टे नजरेसमोर ठेवली, या अभ्यासक्रमाची कोणती वैशिष्ट्ये आहेत,
तर पहिलं वैशिष्ट्य आहे सार्वजनिक आयव्ययाचे अर्थशास्त्र या विषयासंदर्भामध्ये जे काही विविध इश्यूज असतात, विविध घटक असतात, विविध बाबी असतात, याचं सविस्तर आकलन विद्यार्थ्यांना झालं पाहिजे या हेतूने हा अभ्यासक्रम तयार केला आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे सार्वजनिक आयव्यय व त्याविषयी धोरणे आणि त्यातील समाविष्ट घटकांचे विश्लेषण करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप झाली पाहिजे, विकसित झाली पाहिजे. हा जो आपला सार्वजनिक आयव्यय, सार्वजनिक वित्त व्यवहार हा जो विषय आहे, याच्यामध्ये कोणकोणते घटक येतात, कोणकोणते धोरणं असतात, त्याची सविस्तर चर्चा विद्यार्थ्यांना करता आली पाहिजे, विश्लेषण करता आलं पाहिजे. ती क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी या हेतूने हा अभ्यासक्रम तयार केला आहे. या अभ्यासक्रमाचं तिसरं वैशिष्ट्य आहे जे विद्यार्थी MPSC, UPSC व इतर स्पर्धा परीक्षांना भविष्यात जेव्हा सामोरे जाणार आहेत, तर या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर यश मिळवता यावं, ती क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. हा अभ्यास त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरला पाहिजे, असा हेतू या अभ्यासक्रम तयार करताना विद्यापीठाने नजरेसमोर ठेवलेला आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा पेपर आहे. या पेपरमध्ये आपण या 5व्या सेमिस्टरला अभ्यास कसा करणार आहोत, अभ्यासक्रम कसा आहे, कोणती प्रकरणं आहेत, प्रत्यक्ष आपण सुरुवात करू. हे बघा, या ठिकाणी आपला हा सिलेबस आहे या 5व्या सेमिस्टरसाठी एसटीचा पेपरचा. तर नाव आहेच सार्वजनिक आयव्ययाचे अर्थशास्त्र. या 5व्या सेमिस्टरमध्ये या 3 प्रकरणांचा अभ्यास आता आपण करणार आहोत. या 3 प्रकरणांवर आपल्याला 60-40 अशी परीक्षा द्यायची आहे. तर या 3 युनिटचा, 3 प्रकरणांचा अभ्यासक्रम कोणता आहे या ठिकाणी आपण जाणून घेऊ. पहिलं प्रकरण आहे सार्वजनिक आयव्ययाची ओळख, इंट्रोडक्शन टू पब्लिक फायनान्स. सार्वजनिक आयव्यय नेमकं काय आहे, त्याच्यामध्ये नेमका आपण कशाचा अभ्यास करणार आहोत, याच्यामध्ये कोणकोणते घटक येतात, याची ओळख या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला होणार आहे. या प्रकरणामध्ये आपण सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याचा अर्थ, सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप, त्याची व्याप्ती, सार्वजनिक आयव्यय आणि खाजगी आयव्यय याच्यामध्ये काय फरक आहे, सार्वजनिक आयव्ययाबाबत डॉक्टर डॉल्टन आणि प्रोफेसर पिगू यांनी एक तत्व मांडले आहे, ते म्हणजे महत्तम सामाजिक लाभाचे तत्व. तर महत्तम सामाजिक लाभाचे तत्व हे काय आहे, त्याची काय उद्दिष्टे आहेत, ते कसं साध्य होतं, एवढा अभ्यास या पहिल्या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. आपल्याला दुसरं युनिट राहील, दुसरं प्रकरण राहील सार्वजनिक महसूल, पब्लिक रेव्हेन्यू. या प्रकरणामध्ये आपण सरकारला कोणकोणत्या मार्गाने कसं उत्पन्न मिळतं, त्याचे प्रकार कोणते आहेत, याच्यामध्ये सरकारला महसूल मोठ्या प्रमाणात मिळवून देणारा मार्ग म्हणजे टॅक्स, कर. कर म्हणजे काय, करांचे प्रकार, करांचे परिणाम, या पद्धतीने या दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यासक्रम राहील. आणि हे तिसरं युनिट जे आहे, तिसरं प्रकरण जे आहे, कर विषयक दृष्टिकोन आणि सरकारी हस्तक्षेप. या तिसऱ्या प्रकरणामध्ये
वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी कर आकारणीबाबत जे वेगवेगळे दृष्टिकोन मांडले आहेत, सिद्धांत मांडले आहेत, तत्वे मांडले आहेत, त्याचा अभ्यास या ठिकाणी होईल. आणि सरकारी हस्तक्षेप, गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन, सरकारी हस्तक्षेपाची काय आवश्यकता आहे, त्याची उद्दिष्टे कोणती आहेत, त्यासाठी सरकार कोणकोणत्या साधनांचा वापर करते, त्याचे चांगले परिणाम अर्थव्यवस्थेवर काय होतात, वाईट परिणाम काय होतात, याची चर्चा या तिसऱ्या प्रकरणामध्ये होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आयव्ययाचे अर्थशास्त्र हा आपला S3चा जो पेपर आहे, याची या ठिकाणी आपण ओळख करून घेतली. हे 3 प्रकरणांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करू. याच्यामध्ये सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय, त्याचं स्वरूप आणि व्याप्ती या अतिशय महत्त्वाच्या टॉपिकने दुसऱ्या लेक्चरला आपण सुरुवात करू. हे आजचं आपलं पहिलं लेक्चर जे होतं हे इंट्रोडक्टरी स्वरूपाचं होतं. आपण जो प्रवेश निश्चित केला त्याच्यामध्ये हे सीबीसीएस पॅटर्न नेमकं काय आहे, त्याच्यात विषय कसे असतात, अर्थशास्त्र विषय या पॅटर्नमध्ये नेमके कोणते आहेत, त्याची ओळख या ठिकाणी आपण करून घेतलेली आहे. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू व्हेरी मच.